हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. एक अत्यंत महत्त्वाची अपडेट मला तुम्हाला द्यायची आहे, की आता संपूर्ण जग जे आहे ते एआयवर शिफ्ट होत आहे. परंतु हे एआय आपल्या मानवी जीवनासाठी किती घातक असू शकतं, हे मी तुम्हाला या व्हिडिओतून समजून सांगणार आहे. हा व्हिडिओ भारत देशातल्या त्या प्रत्येक माणसासाठी महत्त्वाचा आहे, ज्याचे पैसे बँकेमध्ये आहे. ठीक आहे. एक नवीन जे ॲप आहे, ते ॲप डेव्हलप केलेलं आहे Anthropic नावाच्या कंपनीने आणि ते इतकं डेंजर आहे, का ते ॲप जर एखाद्या सामान्य व्यक्तीच्या हातामध्ये लागलं, की जो हॅकर आहे, तर तो संपूर्ण बँक जी आहे ती उद्ध्वस्त करू शकतो. तर आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया, की हे Anthropic कंपनी नेमकी काय आहे, ती काय करते, यांनी काय डेव्हलप केलेलं आहे. अर्थमंत्र्यांनी भारत देशाच्या तातडीने बैठक घेतलेली आहे सगळ्या बँकांच्या प्रमुखांची. मग ती का बरं घेतली? या गोष्टीवर आपण डिस्कस करूया. एआय खतरनाक काम आहे. है ना? जेवढे त्याचे फायदे आहेत त्याच्यापेक्षा जास्त नुकसान असणार आहे. माझं तर असं मत आहे, की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मॅट्रिक्स नावाचा एक मूव्ही आला होता. त्यामध्ये असं दाखवलं होतं, की माणसानं मशीन्स तयार केल्या आणि त्या मशीन पुढे जाऊन त्याला एआय जे आहे ते एआय दिल्यामुळे त्या मशीन्स आणि माणूस यांच्यामध्ये जे युद्ध निर्माण झालं आणि त्या युद्धामध्ये माणसाचाच नाश होते की काय अशी भीती निर्माण झाली होती. आता तसंच होत आहे की काय असं वाटतंय? चला सुरू करूया. भारत देशाच्या अर्थमंत्र्यांची तातडीची जी बैठक आहे ती बैठक घेतलेली आहे. कारण एक क्लाउड मायथॉस नावाचं एक जे सॉफ्टवेअर आहे ते बनवलं गेलेलं आहे. आता हे काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही आपला ते सुपरमॅन वगैरे, आयर्न मॅनचे वगैरे जे मूव्हीज असतात की नाही, तर ते मूव्हीज पाहिल्यानंतर तिथे थॅनॉस नावाचा एक विलन होता. तसाच हा मायथॉस सुद्धा आहे. चला बघूया नेमकं काय आहे. तर हे एक एआय मॉडेल आहे. त्यामुळे जगभरातल्या बँका ज्या आहे आणि सरकार जी आहेत ती घाबरलेली आहे. घाबरण्याचं कारण काय आहे? तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा पहा. आता हे जे मॉडेल आहे, हे मॉडेल काय काम करतं? तर समजून घ्या तुम्ही. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला काही मुद्दे समजून सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा माणसाने चाकाचा शोध लागला. ठीक आहे. त्यानंतर त्याने बैलगाडीचा शोध लावला. त्यानंतर त्याने कारचा शोध लावला आणि त्यानंतर त्याने विमानाचा शोध लावला. ठीक आहे. परंतु एआय म्हणजे काय आहे आता? एआय काय करतं, की ही टप्प्याटप्प्याने जी शोध लागण्याची जी प्रक्रिया आहे, ती तिनं पूर्ण स्किप केली. आता तुम्ही असं समजा, की चाकानंतर मानवाने डायरेक्ट विमानाचा शोध लावला. ठीक आहे. अशा प्रकारची मायथॉस जी आहे, ती ही टेक्नॉलॉजी आहे. तिने इतकी मोठी जंप घेतलेली आहे. आणि यामुळे अनेक जॉब जे आहेत ते सुद्धा धोक्यात येऊ शकतात. अनेक सॉफ्टवेअर डेव्हलपर, टेस्टरचे तर जॉब धोक्यात आलेच आहे, पण डेव्हलपरचे सुद्धा धोक्यात येऊ शकतात. कारण सगळ्या गोष्टी जर एआयच करणार असेल, तर जॉबची गरज काय आहे? बरोबर? आता टप्प्याटप्प्याने विकास म्हणजे गेल्या 51 वर्षामध्ये कॉम्प्युटरचा विकास हळू झाला. परंतु मग हा एआयचा विकास म्हणजे डायरेक्ट मोठी झेप आहे. ठीक आहे. ही इतकी अचानक आलेली प्रगती मानवजातीला पेलवणारी नाहीये. त्यामुळे ज्या दिवशी हे जे ॲप आहे, कोणतं? क्लाउड मायथॉस नावाचं जे ॲप आहे, ते Anthropicनं तयार केलं आणि त्याच दिवशी त्यानं त्याच्यावर बंदी घातली. का बरं बंदी घातली? पुढे समजून घेऊ. पहा, मायथॉस आणि इतर एआय पेक्षा ते वेगळं कसं आहे? बघा, ChatGPT किंवा Gemini एआय आपण वापरतो. त्यामध्ये प्रश्नांची उत्तरं देणं, प्रश्न तयार करणं, फोटो तयार करणं, माहिती देणं, हे याचं काम आहे. पण मायथॉस काय आहे माहिती आहे? मायथॉस हा सिस्टम आणि सॉफ्टवेअरमधले बग्स म्हणजे त्रुटी शोधण्याचं काम करतो. संपूर्ण जगामध्ये हॉस्पिटल आहे, बँका आहे, ठीक आहे, मोठ्या-मोठ्या कंपन्या आहे, सरकारचे मोठे-मोठे प्रोजेक्ट आहे, ते सगळे सॉफ्टवेअरवर चालतात. आणि या सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी येत असतात. त्याला आपण बग्स म्हणतो. तर ते बग्स शोधून काढण्याचं काम जे आहे, ते बग्स शोधून काढण्याचं काम आधी सॉफ्टवेअर डेव्हलपर, इंजिनिअर जे आहेत ते करायचे. आता एआय आलं तर एआय शोधतं. परंतु मायथॉस सगळ्यात समोर आहे. मायथॉस काय करते, की कितीही भयंकर बग्स असतील, जे सामान्य लोकाला सापडणार नाही, सामान्य एआयला सापडणार नाही, सामान्य इंजिनिअरला सापडणार नाही, ते शोधण्याचं काम मायथॉस करतो. ठीक आहे. आणि मायथॉस हे जे सगळे बग्स आहेत, ते मिनिटात शोधून काढतो. ठीक आहे. आता याचं मुख्य लक्ष्य काय आहे? तर बघा, हा जो एआय आहे याचं काम आहे सामान्य युजर जो आहे त्याला हेल्प करणे आणि या मायथॉसचं जे काम आहे ते आहे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि सायबर सिक्युरिटी. ठीक आहे. मग मायथॉस हे युजरशी गप्पा मारत नाही. ते थेट कॉम्प्युटर सिस्टममध्ये घुसतं आणि त्यामध्ये जे कमजोर गोष्टी आहेत, ते कमजोर गोष्टी शोधून काढतं. मग तुम्ही म्हणाल, की ही खूप चांगली गोष्ट आहे. या गोष्टी आपल्याला सामान्य इंजिनिअरला सापडणार नाहीत. ते या क्लाउड मायथॉसला सापडतात. मग चांगली गोष्ट आहे ना? नाही आहे. मी तुम्हाला पुढे सांगतो. पहा, मायथॉसचा खरा धोका काय आहे? मायथॉस असा आहे, की जो कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये बग शोधून काढण्याचं काम करतो. म्हणजे मायथॉस ही अशी चाबी आहे, ठीक आहे? मायथॉस अशी चाबी आहे, की जी कोणतंही घराचं कुलूप उघडू शकते. मग मला सांगा, की ही चाबी जर चांगल्या माणसाच्या हातात गेली, तर तुमच्या घराला धोका आहे का? नाहीये. पण हीच चाबी जर वाईट माणसाच्या, वाईट नियत असणाऱ्या माणसाच्या हातात गेली, तर तो जगातल्या सगळे घरं जे आहेत ते फोडण्याचं काम करेल. दरोडेखोर आहे तो. जर एखाद्या दरोडेखोराच्या हातात जर क्लाउड मायथॉस लागलं, तर जगातल्या सगळ्या सॉफ्टवेअर मधले बग्स तो शोधून काढेल
त्याचा तो फायदा घेईल, त्यातला तो डेटा जो आहे तो डेटा गोळा करेल आणि पूर्ण जगामध्ये हाहाकार माजवू शकतो. ठीक आहे. तर मग हा मायथॉस जगातल्या कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये घुसून त्याची लूट करू शकतो, सिस्टीम हॅक करू शकतो. जर योग्य माणसाच्या हातात गेलं तर सुरक्षा आहे, अयोग्य माणसाच्या हातात गेलं तर विनाश आहे. ठीक आहे. आता बघा एप्रिल महिन्यामध्ये काय झालं. का बरं हे जे क्लाउड मायथॉस जे आहे ते इतकं डेंजरस आहे. बघा एप्रिलमध्ये काय झालं, 7 एप्रिलला याला लॉन्च केलं आणि 7 एप्रिललाच याच्यावर बंदी आणली. हे जे क्लाउड मायथॉस जे आहे ते बनवणारी कंपनी कोणती आहे? अँथ्रोपिक कंपनी आहे. ही तीच कंपनी आहे की काही काळाच्या आधी या अँथ्रोपिक कंपनीने एक नवीन एआय टूल तयार केलं होतं, ज्यामुळे अनेक इंजिनिअरचे जॉब गेले होते. आता जगातल्या अनेक कंपन्यांमधून इंजिनिअरला काढल्या जात आहे. तीच ही अँथ्रोपिक कंपनी आहे, ज्याने ही क्लाउड मायथॉस बनवलेला आहे. ठीक आहे. पण धोक्यामुळे ते जगासाठी खुलं केलं नाही. परंतु काय केलं? 21 एप्रिलला ब्लूमबर्गचा एक रिपोर्ट आला. त्यामध्ये त्यांनी काय केलं, की डिस्कार्डवरील लीक चॅटनुसार म्हणजे काही लोकांची चॅटिंग सापडली. त्यामध्ये काही अज्ञात लोकांनी चुकीच्या पद्धतीने मायथॉसचा ॲक्सेस मिळवलेला आहे. मग आता हे मिळवणारे कोण आहे? तर बघा जे जग तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दिसत आहे, त्याच्याही पेक्षा डेंजर जग जे आहे ना, ते तुमच्या डोळ्यांनी दिसत नाहीये. इथे भयंकर सगळ्या गोष्टी चालू असतात. ठीक आहे. हे डार्क वर्ल्ड आहे. ठीक आहे. तर या वर्ल्डमध्ये प्रचंड एक्सपर्ट असलेले लोक आहे, की जे कुठूनही ॲक्सेस मिळवू शकतात. आणि या लोकांचं कामच आहे, की जगामध्ये हाहाकार निर्माण करणे. त्या लोकांच्या हातात जर हे गेलं असेल, तर मग मात्र खतरनाक काम आहे. म्हणून भारत देशाच्या अर्थमंत्र्यांनी 23 एप्रिलला एक तातडीची बैठक भरवली. कोण आहे अर्थमंत्री? निर्मला सीतारामन. सगळ्या बँका आणि त्याचे प्रमुख जे आहेत त्यांना आपत्कालीन बैठक बोलवली. त्यांना काय सांगितलं मग त्यांना? त्यांना सांगितलं त्यांनी, तुम्ही लवकरात लवकर फटाफट तुमची जी सिस्टम आहे ती अपडेट करा. कारण जर हे चुकीच्या माणसाच्या हातात गेलं, तर मी तुम्हाला सांगतो भारतातली बँकिंग सिस्टीम कोलॅप्स होऊ शकते. कशी होऊ शकते तुम्हाला सांगतो पहा. जग का घाबरले आहे याचा पुरावा बघा. एक ओपन बीएसडी नावाची जगातली सर्वात सुरक्षित ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या कोणत्या आहे रे? अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तशीच जगात ओपन बीएसडी नावाची सर्वात सुरक्षित ऑपरेटिंग सिस्टीम समजल्या जाते. का बरं? कारण मागच्या 27 वर्षामध्ये त्याच्यातली एकही त्रुटी, एकही बग्स कोणी शोधू शकला नाही. माणूस शोधू शकला नाही. म्हणून ती सगळ्यात सुरक्षित समजल्या जाते. क्लाउड पायथॉसने त्याच्यामधले जे बग्स आहे ना, ते एका सेकंदात शोधून काढले. म्हणजे विचार करा, की हे किती इंटेलिजंट आहे, किती जिनियस आहे. मग विचार करा, की ज्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये 27 वर्षात एकही त्रुटी नाही सापडली माणसाला, ते यानं शोधून काढली. ठीक आहे. क्रोम आणि फायरफॉक्स मधल्या सुद्धा त्रुटी शोधून काढल्या. कळलं? मग आता याचा अर्थ काय आहे, की बँकिंग सिस्टीमवर जर मायथॉसचा प्रभाव पडला, तर बँका त्यांचे सर्व ट्रान्झॅक्शन आणि सिक्युरिटी एका विशिष्ट सॉफ्टवेअरवर करतात. ठीक आहे. जर एखाद्या हॅकरने मायथॉसचा वापर केला आणि बँकेच्या सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम शोधले आणि 100% प्रॉब्लेम राहणारच आहे सॉफ्टवेअरमध्ये, बग्स राहतातच. मायथॉस ते 100% शोधणार. ते जर शोधले त्यानं, तर हॅकर संपूर्ण बँकिंग सिस्टीम स्वतःच्या कंट्रोल खाली घेऊ शकतो. एसबीआय सारखी बँक, एचडीएफसी सारखे बँकेत जर मायथॉस घुसला, खतरनाक काम आहे एकदम. विशेष गंभीर संपून जाईल विषय. आणि त्या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने तो पैसा क्षणात दुसऱ्या अकाउंटवर वळवू शकतो. ते पुढे सांगणार आहे पहा. चुकीच्या हातात गेल्यास काय होऊ शकते? विनाश होऊ शकतो. कसा? डेटा चोरी होऊ शकते. बँकेचा सर्व डेटा, सिक्युरिटी हॅक होऊ शकते. पैशाची अफरातफर होऊ शकते. सर्व पैसे दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पाठवू शकते. सगळे एटीएम हॅक होऊ शकतात, कारण ते सुद्धा सॉफ्टवेअरवर चालतात. एकाच झटक्यात बंद करू शकतात. रॅम्सवेअर जे आहेत ते सुद्धा सिस्टीम ब्लॉक करून हजारो कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्या जाऊ शकते. त्यामुळे आता आपला पैसा जो आहे तो बँकामध्ये सुरक्षित आहे का? आपण एआयच्या मागे इतके धावत सुटलोय, इतके धावत सुटलोय, पागल झाले आहे माणसं एआयच्या मागे. बरं ते चांगलं नाहीये का? आहे. पण अशा पद्धतीचे खतरनाक टूल्स बनवणे हे सुद्धा कंपन्यांनी थांबवलं पाहिजे. तुम्ही काही ना काही अप्रतिम, अभेद्य, अफलातून करण्याच्या नादामध्ये तुम्ही स्वतःचा विनाश जो आहे तो स्वतःच्याच हाताने करण्याचा प्रयत्न करत आहे. कळलं का? या बँकांमध्ये अनेक वर्ष कष्टाने कमवलेला पैसा माणसांनी साठवलेला असतो. आणि जर मायथॉस सारखे जर टूल्स तयार झाले आणि हे जग चुकीच्या माणसांनी भरलं नाही का? जास्तीत जास्त चुकीचेच लोक आहेत. आणि त्यांनी जर हे सगळं केलं, तर मग मात्र संपूर्ण जगात हाहाकार उडेल. इतकं डेंजर आहे हे. ठीक आहे. पुढं ग्लोबल आणि नॅशनल रिस्पॉन्स काय आहे बघा. जागतिक इशारा दिलाय IMF ने, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने.
हे तंत्रज्ञान लोकांच्या हातात पडल्यास मोठी खळबळ माजू शकते. जगाने तयार राहावे. जगाने तयार राहावे म्हणजे तुम्ही तयार राहा. काही होऊ शकते. काय तयार राहायचं? आपण तर कॅशमध्ये पैसे काढू नाही शकत. बँकांमध्ये ठेवू शकतो आपण. कॅशमध्ये काढता येत नाही. ज्या लोकांचे हजारो करोड रुपये बँकांमध्ये आहे त्यांचं काय? त्यानंतर म्हणून भारत सरकारने काय केलं? निर्मला सीतारामन यांनी रिझर्व्ह बँक आणि सर्व बँकांच्या प्रमुखाची आपत्कालीन बैठक बोलावली. बैठक झाली. त्याच्यामध्ये आता तुम्ही कितीही अपडेट करा ना, ते मायथॉस सगळ्यापेक्षा जास्त क्लेवर आहे. आता आता तुम्ही असा व्हायरस तयार केलेला आहे, का त्याचा अँटिडोटच नाहीये. मग आता त्याच्यावरचं अँटिडोट तयार करण्याचं काम चालू आहे. पहा, तोपर्यंत जर काही कमी जास्त झालं, तर मग कोण जबाबदार आहे त्याला? अँथ्रोपिकला फासावर लटकवायला पाहिजे. इतके तुम्ही असं कसं काय करू शकता? तुम्ही एखादी गोष्ट तयार करतायत, त्याबरोबर ती किती विनाश करू शकते याचाही विचार करायला पाहिजे. आहे की नाही? स्टीफन हॉकिंगनी म्हटलं होतं, एआय माणसासाठी धोका आहे. माणसाने याच्या मागे लागलं नाही पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला बनवायचं आहे, तर असं बनवा, की ज्यामुळे मानवजातीला धोका नाही झाला पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊ. निर्मला सीतारामन यांनी बँकांना काय आदेश दिले? सॉफ्टवेअर अपडेट करा. सर्व सिक्युरिटी सिस्टम आणि बँकिंग सॉफ्टवेअर तातडीने अपडेट करा. तातडीने. बघा. सायबर सुरक्षा इतकी कडक करा, की कोणताही हॅकर नवीन एआयचा वापर करून हल्ला करू शकणार नाही. एआयचा धोका आता खरा आहे. आतापासून आपण सावध राहिलं पाहिजे. अँथ्रोपिक जे आहे ती एक जबाबदार कंपनी आहे. अमेरिकन गव्हर्नमेंटने त्यांना सगळा महत्त्वाचा डेटा मागितला होता, परंतु कंपनीने त्याला विरोध केला. कारण हा जर डेटा कोणाच्याही हातात गेला तर संपूर्ण जग उद्ध्वस्त होऊ शकते. प्रोजेक्ट ग्लास विंग त्यांनी आता अनाउन्स केलेला आहे अँथ्रोपिकने. याच्या अंतर्गत ते काय करताय, की मायथॉसचा ऍक्सेस सामान्य लोकांना दिला तर ती सिस्टीम नष्ट करेल. म्हणून अँथ्रोपिक एक विशेष बचावात्मक प्रोजेक्ट त्यांनी सुरू केला. त्याला प्रोजेक्ट ग्लास लिंक असं म्हटलं जातं. जगातल्या निवडक आणि सर्वोच्च कंपन्यांना मायथॉसचा ऍक्सेस दिला आहे त्यांनी, जेणेकरून हॅकर्सच्या आधी या कंपन्यांनी स्वतःच्या सिस्टीम मधील त्रुटी शोधाव्या आणि दुरुस्त कराव्या. म्हणजे पोलिसांना त्यांनी चोरांच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तुम्ही धोका तर तयार केलाच आहे. तुम्ही आता भलेही पोलिसांना त्याच्या समोर ठेवणार, पण चोर जर जास्त हुशार राहिला तर मग काय करण? आहे की नाही? पुढं क्लास विंगचे भागीदार कोण आहे मग आता? म्हणजे जे आपल्या सॉफ्टवेअर मधले बग शोधून काढतील आणि तसे अपडेट करेल, जेणेकरून मायथॉसचा धोका होणार नाही. Amazon, जेपी मॉर्गन चेस, सिस्को, NVIDIA, ॲपल. हे काय करणार? जगाच्या हातात मायथॉस पडण्यापूर्वी जागतिक फायनान्स आणि आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करणार. ठीक आहे. म्हणजे बघा किती भयानक कामं लावून दिले. निष्कर्ष काय काढू शकतो बघा, ही दुधारी तलवार आहे. ठीक आहे. चांगल्या माणसाच्या हातात गेली तर फायदा होईल. वाईट माणसाच्या हातात गेली तर भयंकर नुकसान होईल. मग दोन्ही गोष्टी होऊ शकतात. बरोबर? म्हणजे जेवढा फायदा होईल तेवढाच विनाश होऊ शकतो. चोर पोलीस खेळ आता सुरू होईल. प्रत्येक डिजिटल युगामध्ये चोरांपेक्षा सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना नेहमी एक पाऊल पुढे राहावं लागेल. जागतिक लिंकेजेस जगातल्या सर्व बँका एकमेकांशी जोडल्या आहे. एका छोट्या त्रुटीमुळे संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटण्याचा धोका आता डायरेक्ट डोळ्याच्या समोर उभा आहे. डोळ्याच्या समोर धोका दिसत आहे. म्हणजे माणूस काय करत आहे? हा जो माणूस आहे त्याने स्वतःचं आयुष्य जे आहे ते सुरक्षित बनवावं, यासाठी आपण इतके प्रयत्न करतोय की आपणच त्याला असुरक्षित बनवलेला आहे. म्हणजे आता असं दिसत आहे का माणूसच त्याच्या स्वतःच्या विनाशाला कारणीभूत होणार आहे भविष्यात. एआयच्या मागे इतके लागलो आहे की आता ज्या लोकांनी एज्युकेशन घेतलं आहे त्यांना एआय बेस्ड जॉब जे आहेत तेच करावे लागणार आहे. सामान्य जॉब जे आहे, जे सामान्य एज्युकेशन आहे त्या बेसिसवर तुम्ही जॉब करू शकत नाही. संपूर्ण जग बदलणार आहे. जो बदल 50 वर्षात व्हायचा तो आता 2-2, 3-3 वर्षामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे. इतकं मोठं परिवर्तन होत आहे. इथून पुढच्या 5 वर्षात काय होईल काही सांगता येत नाही. इथून पुढच्या 5 वर्षामध्ये काय होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे आता आपला पैसा बँकेत ठेवायचा की नाही ठेवायचा हाही मुद्दा आहे. कारण एवढा मोठा पैसा गेला तर काय सरकार थोडी भरून देणार आहे एवढा मोठा. आताही सरकार म्हणते की बँक जर लुटली तर तुमचे जेवढे पैसे असेल तर आम्ही फक्त 2 लाख की 5 लाख काहीतरी त्याची गॅरंटी गव्हर्नमेंटने घेतलेली आहे. त्याच्यासमोर काय? कुठे ठेवायचं? घरी ठेवला तर दरोडेखोर, बाहेर बाहेर बँकांमध्ये ठेवला तर एआय नावाचा दरोडेखोर. अशा परिस्थितीमध्ये जगासमोर फार मोठं संकट जे आहे ते निर्माण झालेलं आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असाल तर असेच व्हिडिओ ऐकायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. आपण UPSC आणि MPSCचे क्लास घेतो. जर तुम्हाला आता ह्या बदलत्या जगामध्ये एआयच्या जगामध्ये प्रचंड बेरोजगारी निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये UPSC MPSC मधून
किंवा कंबाईनच्या परीक्षेमधून जर तुम्ही सरकारी नोकरीला लागला तर तुम्हाला सिक्युरिटी आहे, पगाराची हमी आहे, चांगल्या जीवनाची हमी आहे. ठीक आहे. म्हणून तुम्ही जर 2027च्या राज्यसेवा परीक्षेसाठी तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक नवीन बॅच सुरू केलेली आहे स्वराज नावाची. यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू या तीनही परीक्षांची तयारी आम्ही करून घेतो. ठीक आहे. तुम्हाला मेंटॉरशिप मिळते. बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत आम्ही तुम्हाला टीचिंग करतो. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करून घेतो. तुम्हाला स्टडी नोट्स मिळतात. ठीक आहे. भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करायला मिळतात. एकदम टू द पॉइंट टीचिंग जे आहे ते आम्ही करतो. आपण पहिल्या महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न शिकवायला सुरुवात केली. ठीक आहे. त्यामुळे तुमचं भविष्य सुरक्षित हातामध्ये नक्की असेल. योग्य मार्गदर्शन मिळालं तर आपल्याला ध्येय जे आहे ते लवकर मिळेल. आणि जर तुम्हाला या बॅचला एनरोल करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे 9307814586. या नंबरवर तुम्ही मला नक्की मेसेज करा. हा माझा स्वतःचा नंबर आहे. आणि जर तुम्हाला कंबाईन परीक्षेची तयारी करायची असेल तर कंबाईन परीक्षेची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा या सगळ्या परीक्षांची तयारी आपण करून घेतो. तुम्ही याला सुद्धा एनरोल करू शकता. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.